राज ठाकरेंबरोबर युतीसाठी मातोश्रीवर झाली बैठक। युतीच्या चर्चाची जबाबदारी अनिल परबांवर। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंचा मोठा गौप्यस्फोट। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला अमित ठाकरेंकडून दुजोरा। नवी मुंबईतील मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी अनौपचारिक गप्पांमध्ये अमित ठाकरेंचे युतीबाबत स्पष्ट संकेत। राष्ट्रवादीच्या मिलनाबाबत अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य। पांडुरंगाची इच्छा असल्यास आषाढी एकादशीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील। मिटकरींच्या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। धाराशिवमधून मंत्री नितेश राणेंचा शिंदेंच्या सेनेला इशारा। तर आपण महायुतीमध्ये आहोत याचं नितेशनं भान राखावं। शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा निलेश राणेंना सल्ला। बीडच्या धारूरमध्ये एका महिलेसह दोघांचं पैशाच्या व्यवहारातून अपहरण। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। अपहरणकर्त्यांच्या औंढा पोलिसांनी आवळल्या मुसक्या। संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। शेतात अचानक वीज पडल्यानं शेतकऱ्यांच्या कांदा चाळीला आग। वैजापूर तालुक्यातील वीर गावातील घटना। महाराष्ट्र तेलंगणा बॉर्डरवर गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीत 6 मुलं बुडाली। पोलिसांकडून उशिरापर्यंत शोध मोहीम। कुटुंबाचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश। पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीचं 27 जून ते 17 जुलैपर्यंत 24 तास दर्शन। आषाढी एकादशी आणि वारीनिमित्ताने देवस्थान समितीचा निर्णय। तर 15 जूनपासून टोकन दर्शन व्यवस्थेचा शुभारंभ। मणिपूर पुन्हा अशांत। मैतई समुदायातील अरंबाई टेंगटोल कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर आंदोलक भडकले। इम्फाळमध्ये हिंसक निदर्शने आणि गोळीबार। भारत पाकिस्तान दरम्यान मी शस्त्रसंधी घडून आणली नसती तर आण्विक युद्ध झालं असतं। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा वक्तव्य। व्यापार थांबवण्याची धमकी दिल्याचाही दावा।